वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू अंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे. आणि ते महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरीने लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली. महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर. त्यातून खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही. असं आहे की गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी विमकी देण्याचं काम करतो. वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू अंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्साजोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले, त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं. हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे. काही घाबरणार बिबळणाऱ्यातला मी माणूस नाहीये की त्याचं नाव घेणार नाही वगैरे. महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे. आणि ते महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरीने लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली. आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार. तर तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी 12 गुंठे जमीन याच्यावर महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर. त्यातून खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजिनल वंजारी आहे, रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे. माझे आजोबा वारकरी होते, आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे. आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट, कष्टाचं दुसरं नाव वंजारी. वनात राहणारा म्हणजे वंजारी, वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी. डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी. त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर वंजारी खूप मेहनतीचा आहे. मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी आहे. कल्याणला 90% हमाल वंजारी आहे. बीटी स्टेशनला मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर ब्रिज कॅन्डी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले, पूर्वी आता नाही आता बदलला काळ, 100% वंजारी होते. 100% वंजारी. माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन, 9वारी साडी घालून मांडी घालून भाजी विकायला बसते. अशा कुटुंबातले आम्ही आहोत. आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे? हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं. या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचा तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाहीये. आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे, भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे. हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकले वंजाऱ्यांना. आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं बंद करणार नाही. मी चांगल्या विरुद्ध बोलतो. हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असलं काय मी घाबरत बिवरत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.